आणि आता एक महत्त्वाची बातमी, मनसेकडून विधानसभा निवडणुकांच्या तयारीला सुरुवात झालेली आहे। मनसे नेते संदीप देशपांडे आदित्य ठाकरेंच्या विरोधात लढण्याचे संकेत देखील मिळतात। तर राज ठाकरेंकडून संदीप देशपांडेंच्या नावाला ग्रीन सिग्नल देण्यात आले। वरळी मतदारसंघात संदीप देशपांडेंचे बॅनर देखील लागलेले आहे। तर या बॅनरमधून मनसेचं शक्ती प्रदर्शन करण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे। विधानसभेमध्ये मनसे चे नेते संदीप देशपांडे हे यांना ग्रीन सिग्नल मिळाल्याची बातमी विश्वसनीय सूत्रांकडून मिळालेली आहे। 14 जूनला राज ठाकरे यांचा वाढदिवस आहे। या निमित्ताने मनसे नेते संदीप देशपांडे यांच्याकडून वरळी विधानसभेमध्ये ठिकठिकाणी बॅनर्स लावण्यात आलेले आहे। यावरून हे स्पष्ट होत आहे की त्यांच्याकडून वरळी विधानसभेमध्ये शक्ती प्रदर्शन करण्यात आलेलं आहे। तसेच खात्रीलायक सूत्रांनी अशी देखील माहिती दिली आहे की राज ठाकरे यांनी मनसेचे नेते संदीप देशपांडे यांना आदित्य ठाकरे यांच्या विरोधात लढण्यात ग्रीन सिग्नल दिला असून आता आदित्य ठाकरे वर्सेस संदीप देशपांडे अशी थेट लढत होणार आहे। त्यामुळे आता येत्या विधानसभा निवडणुकीमध्ये ही लढत अधिक रंगतदार ठरणार असून पुढे काय होतं हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। कॅमेरा पर्सन रुपेशसह मी ऋतिक गणकवार, TV9 मराठी, मुंबई।